तर गाईज हे बघू शकता तुम्ही, हे मार्केट आहे इथे पूर्ण. भाई आपली आता हालत काय झाली, बेकार हालत झाली. गाईज हे बघा, इथं आमचे आता मोबाईल जमा करणार आहेत. इथे आम्हाला रस्त्यावरती हरिण वगैरे दिसलेले आहेत. इकडे खूप प्राणी आहेत. हाय गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल की आम्ही कशा पद्धतीने इथपर्यंत पोहोचलो होतो. फुल ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग होता तो. आणि आत्ता आम्ही सकाळचे 6 वाजले आणि आम्ही आता सगळे उठलो आणि सगळे फ्रेश वगैरे होऊन आता आम्ही लवकरच बालाजीच्या दर्शनासाठी आम्ही आता जाणार आहोत. तर काहीच तुम्हाला सांगतो, एवढी काल रात्री गर्दी होती की सगळे रूम, जेवढे रूम आहेत तिथे अवेलेबल, ते सगळे रूम फुल होते. काल आम्हाला एकही रूम भेटलं नाही. सो त्यामुळे आम्हाला गाडीमध्येच राहायला लागलं. तर आता मी सगळे उठून फ्रेश वगैरे झालो आहे. त्यातमध्ये मेकअप चालला आहे. तर माई आणि मम्मीचं मेकअप तुम्हाला दाखवतो. चल, हे बघा कशा पद्धतीने इकडे मेकअप चालू आहे. तिकडं मम्मी, इकडं माई. तर चला. तर हाय गाईज, तर आता आम्ही दर्शनाला निघालो आहोत. आता फ्रेश वगैरे झालो तर आम्ही सगळं झालं आमचं. आता आम्ही निघालो. काम हे लोक बोलत आहेत लाईन खूप मोठी आहे, 2 दिवस लागतात दर्शनाला. तर आता बघू तिथं जाऊन कसं काय होतं आहे ते. तर मम्मी पप्पा वगैरे सगळे पुढे गेले. मी आणि माई पाठीमागून चाललो. हे बघा, आणि ह्या फुल ट्रॅफिक म्हणजे ना, फुल सगळे रूम्स फुल झाले होते ना काल, त्यामुळं मग प्रॉब्लेम आला. तर गाईज हे बघू शकता तुम्ही, हे मार्केट आहे इथे पूर्ण आतमध्ये जाण्या मंदिराच्या तिकडे जाताना. तर हे मार्केट तुम्हाला दाखवतो. तर गाईज हे बघा, हे मार्केट आहे पूर्ण. इकडे भरपूर असे देवाचं, बालाजीचे साहित्य वगैरे ते आहे. तर इथून 2 किलोमीटरच्या अंतरावर मंदिर आहे. सो बघू आता. तर हा व्ह्यू तुम्ही बघू शकता. सकाळचा पहाटे 7:30चा आहे. एवढी गर्दी तर 6:30 वाजता आहे. तर गाईज बघू शकता तुम्ही, हा इथून भुहेरी मार्ग आहे आतमधून त्या बाजूला जाण्यासाठी. तर मम्मी इथं गजरा घेते. तर गाईज मम्मीने गजरा घेतला आहे. तर गाईज, तर आता आम्ही चाललेलो आहोत मुंडन करायला. कारण इथं बालाजीला आले की लोक आपले केस दान करतात, त्याला मुंडन बोलतात. तर आम्ही ते करण्यासाठी इकडं आतमध्ये चाललेलो आहोत. गाईज तुम्ही बघू शकता, झालेलं आहोत. आणि आता आम्ही जरा नाश्ता करायला इथं थांबलो आहे. इथं साऊथ इंडियनला इडली डोसा त्यांचा फेमस तुम्ही बघू शकता. हे बघा, पप्पा आणि यशने सुद्धा केलं आहे. हे बघा कसे आहेत. तर गाईज आत्ताच आम्ही नाश्ता वगैरे केला तिथे आणि आलो इथं. तर मम्मी कसा होता नाश्ता? छान होता. माई, मम्मी म्हणते नाश्ता खूप छान होता. कसा होता? साऊथ इंडियनचा नाश्ता आहे, मस्त होता. चला आता पुढं खूप गर्दी होणार आहे. सो जाऊया. सो गाईज, इकडून आतमध्ये दर्शन रांग आहे आणि एवढं मोठं मार्केट आहे हे की एकदम बघून असं मन प्रसन्न होईल असे मार्केट आहे तिथे. आणि इथून आता आम्हाला सांगितलं इथून दर्शन लाईन आहे. तर बघूयात कसं काय ते. गाईज हे बघा, हे असं एंट्री आहे इथनं आणि ह्या बाजूला खालती असं मंदिर आहे. तर चला आपण बघूयात. गाईज आता आम्ही साऊथ इंडियन लुक केला आहे. तर तुम्हाला मी लुक दाखवतो. पप्पानी पण सुद्धा केला, यशने सुद्धा केला. तर तुम्हाला दाखवतो. तर चला गाईज आता पुढे जाऊया. पप्पा असं वाटतंय साऊथ इंडियन लुक करून.
लुक करून कसं वाटतंय? मस्त वाटतं, एकदम छान वाटतं. पप्पा आहेत, पप्पा ओळखलात का कोणी? तर आम्ही तिघांनी एकसारखा लुक केलाय, फुल साऊथ इंडियन लुक. कसा वाटला हा नक्की सांगा. गाईज हे बघा तुम्ही, एक नंबर असं वाटतं आणि एवढं मन प्रसन्न होतं ना, खूप थंड. आत्तापर्यंतच्या आमच्या सगळ्या देवदर्शनमध्ये सगळ्यात बेस्ट देवदर्शन हे आहे, कारण का इथं प्लेसमेंट अशी एक नंबर काहीच केले नाही ह्या लोकांनी. फुल एक नंबर असं बघून मन प्रसन्न होतं इथं, आणि एवढा थंडावा आहे ना प्रमाणात, एक नंबर. तर हे बघा कसं आहे गाईज. तर इथून आतमध्ये दर्शनासाठी लाईन आहे, आणि ही जे लाईन आहे ती डोनर लाईन आहे, आणि आता आम्हाला दर्शनासाठी लाईन इकडं अजून पुढे आहे. तर चला मग. आणि असली भारी तर सिक्युरिटी पण एक नंबर आहे, फुल सिक्युरिटी आहे. आतमध्ये सोडताना सुद्धा चेकिंग होते. आम्हाला आता त्यांनी फुल चेक केलं, तिथं मोबाईल अलाव नव्हतं म्हणून नाही दाखवू शकलो, पण फुल चेकिंग आहे इथं. तर चला बघू गाईज. फायनली आता आम्ही आतमध्ये एंट्री केली. सो आता बघू शकता, हा 2 किलोमीटर ही लाईन आहे पूर्ण, असे इथले लोक बोलत आहेत. तर चला आता आपण बघू कसं काय ते. गाईज आत्ता बघू शकता, आम्ही हा टिळा लावला आहे बाळालीचा. आता सगळे लाईनमध्ये आहेत पाठीमागे. आता खूप फास्ट आम्हाला जायला सांगतायत, कारण का पुढं गर्दी असू शकते आणि पाठीमागे सुद्धा गर्दी होऊ शकते, त्यामुळं पटपट पटपट जायचं आहे. तर पुढे आपण बघूयात कसं काय आहे ते. गाईज तुम्ही बघा की ही कशी लाईन आहे, ही पूर्ण सगळं त्यांनी सेटअप केलं आहे लाईनसाठीचं, हा वर्ण वगैरे. आता पाठीमागून लाईन येते, तर पटपट पटपट जाऊयात. गाईज आम्ही इथनं शॉर्टकट मारला होता. आमच्या पाठीमागून हे बघू शकता, लोक पळत आहेत कशी. ह्या लोकांनी सुद्धा शॉर्टकट मारला आहे. तर बघा अशी टेक्निक वापरायची, पण तुम्ही नका वापरू, इथं सिक्युरिटी भरपूर आहे. भाई आपली आता हालत काय झाली? हालत झाली. गाईज खूप पळालो आम्ही, एवढी सगळी लोक अशी पळत होती, गोविंदा गोविंदा ओरडत. आम्ही सुद्धा पळत होतो. जाम मजा येत होती पण, जाम मजा आली. एक्सपिरियन्स खूप आहे, एक नंबर आहे, जो कायम लक्षात राहणार आहे आमच्या. सो गाईज हा व्ह्यू बघा, कमळाची फुलं आहेत आतमध्ये, हे सगळे खतरनाकच व्ह्यू आहे पूर्ण. आणि वातावरण तर असलं आहे ना की त्या वातावरणामुळं मन पण एकदम भरून येतं, एकदम प्रसन्न होतं बघूनच. म्हणजे जो थकवा असतो ना आपला, तो हे सगळं बघितल्यानंतर एकदम रिलॅक्स होतं, पीसफुल, एक नंबर असं वातावरण आहे. सो तुम्ही पण नक्की या इथं, खूप भारी असा एक्सपिरियन्स राहील तुमच्यासाठी सुद्धा. गाईज आम्हाला हे टोकन दिले आहे त्यांनी. सो हे तुम्ही लाईन बघू शका, आतमध्ये गर्दी किती येते. तर आपण पटकन जाऊयात आता. गाईज हे बघा, इथं आमचे आता मोबाईल जमा करणार आहेत इथं लगेजमध्ये, कारण का आतमध्ये अलाव नाही आहे. सो आपण भेटूयात नंतर. आता इथे मी हे लगेज देऊन आता लगेजमध्ये आमचे मोबाईल ठेवणार आहे, आणि पुढे दर्शन झाल्यानंतर आम्हाला मोबाईल भेटणार आहे. तर आपण पुढे भेटूया. हाय गाईज, फायनली आम्हाला आमचा मोबाईल भेटला आहे. आणि तुम्हाला सांगायचं म्हटलं तर सकाळी 8 वाजता आम्ही मोबाईल आमचा जप्त केला होता इथं. तर तुम्हाला माहीतच नसेल तर आम्हाला किती तास लागले आपल्याला? 17 तास. 17 तासानंतर दर्शन भेटलं आहे. 17 तासानंतर आम्ही लाईनमधून सकाळी 7ला आम्ही थांबलो. तर आत्ता करेक्ट रात्रीचे 12:30 वाजलेत आणि आम्हाला दर्शन भेटून, आणि 17 तासाचा थकवा, जे श्री व्यंकटेश महाराजांची मूर्ती बघून, प्रतिभा बघून सगळा थकवा एकदम शांतच झाला ना माहीत. एक नंबर आम्हाला असं दर्शन भेटलं आहे. खूप भारी असा एक्सपिरियन्स होता इथला. सो आता आम्हाला जस्ट मोबाईल भेटला आहे, त्यामुळे मी लगेच ब्लॉग करायला सुरुवात केली. तर चला तुम्हाला मी मंदिराचा बाकीचा सगळा परिसर दाखवतो. आणि मेन म्हणजे आतमध्ये मोबाईल अलाव तर नाही आहे, काहीच अलाव नाही आहे, आणि
एवढी चेकिंग आहे ना, फुल सिक्युरिटी आहे. मंदिराच्या गाभारापर्यंत जाऊपर्यंत सिक्युरिटी आहे की मी कुठल्याच देवस्थानात अशी सिक्युरिटी बघितली नाही. अशी सिक्युरिटी आहे इथं. तर भारी असं एक तर तुम्हाला मंदिराचा परिसर दाखवतो. गाईज तुम्ही बघू शकता हा सगळा इथला बाहेरचा परिसर आहे आणि हे मंदिर आहे आतमध्ये. तर तुम्हाला जवळनं दाखवतो. ते तुम्ही दिसत असेल तिथनं तर बघू शकता. हे सोन्याचं शिखर आहे ते आतमधलं. तिथे व्यंकटेश महाराजांची प्रतिमा आहे. सो चला आपण पुढे बघूया. गाईज हे बघू शकता हा मंदिराचा परिसर आहे. खूप भारी असा मन प्रसन्न होईल हे बघून आणि एवढी थंड वातावरण आहे ना इथे, एकदम मस्त. गाईज आता मी इथे आलो आहे आणि इथं तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता हे व्यंकटेश महाराजांची प्रतिमा आहे जी बाहेरच्या लोकांसाठी, ज्यांना आतमध्ये नीट दर्शन भेटलं नाही त्यांना भेटण्यासाठी तुम्हाला दाखवतो. हे बघू शकतो तुम्ही मूर्ती. हे त्यांनी अशी इथं बाहेर केलेली आहे. गाईज तुम्ही बघू शकता ही पूर्ण पब्लिक आहेत, भक्त आहेत. तर तुम्हाला एक सांगायचं राहून गेलं की आम्ही 17 तास लाईनमध्ये होतो आणि आमच्या पुढे तब्बल 10,000 भक्त रांगेमध्ये उभे होते. त्यामुळे आम्हाला एवढे 17 तास लागले दर्शनासाठी. तर 10,000 पब्लिक होते. सो खूप असे कधी न बघितलेला एक्सपिरियन्स आम्हाला इथं भेटलेला आहे. तर चला मग बघूया. गाईज आम्ही मोबाईल आणायला गेलो आहे आणि मम्मी पप्पा इथं उभं होते तर आम्हाला भेटत नाही आहेत. तर आता आम्ही इकडे मम्मी पप्पाला शोधण्यासाठी जातो. चला गाईज हा बघा मंदिराच्या समोरासमोर हा तलाव आहे. ह्याचं पाणी एवढं स्वच्छ आहे, खूप भारी असं आहे. गाईज भेटले मम्मी पप्पा सुद्धा. हे प्रसाद आणायला महाप्रसाद आणायला गेले होते तिकडं. सो मला शंका आली म्हणून मी इकडं आलो त्यांना बघायला. भेटलेत आता चला जाऊ पुढं. तर आता बघा आले, लाडू आणायला गेले होते. तर गाईज आत्ताच आम्ही इथं फोटोशूट वगैरे झालं आहे आमचं. तर सगळ्यांनी बोला माझ्यासोबत गोविंदा गोविंदा. गाईज आता आम्ही वरती आलेलो आहोत आणि इथं आता फोटोशूट चालू आहे लोकांचं. तर हे बघू शकता तुम्ही हा पूर्ण मंदिर परिसर आहे बाहेरील हा. सो गाईज झालं आहे सगळं आमचं दर्शन झालं आहे आमचं आणि आता आम्ही निघालो आहोत आमच्या तिकडं गाडीला. तर चला तर मग आता इथून आता आम्हाला 3 किलोमीटर जायचं आहे. तिकडं आमचा रूम आहे. सो आता इथं फ्रेश वगैरे होऊन मग मस्त आहे की. आणि कसं वाटलं तुम्हाला हे तिरुपती बालाजीचं दर्शन देवाचं आणि का हा मंदिर हा नक्की मला कमेंट करून सांगा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सो हे सारखा माझा गमशासारखा येतो आहे आडवा. सो मी असा घेतो आहे त्याला. तर कसा वाटला हा ब्लॉग हा नक्की सांगा आणि लाईक कमेंट आणि शेअर करा. थँक्यू. गोविंदा गोविंदा. गाईज तुम्हाला सांगतो आता आम्ही बालाजीचा घाट उतरत आहे आणि इथे आम्हाला रस्त्यावरती हरिण वगैरे दिसलेले आहेत. इकडं खूप प्राणी आहेत. सो चला तुम्हाला मी पुढे दाखवतो. गाईज तुम्ही बघू शकता ह्याला, हे बघा हे बघू शकता तुम्ही. गाईज तुम्ही बघू शकता आतमध्ये हे बघा, आतमध्ये भरपूर आहेत अजून. सो आपण थोडंसं जाऊया आतमध्ये आणि बघूया. गाईज तुम्ही बघू शकता किती जवळ आहेत. हे 2 आहेत तिकडे, अजून आतमध्ये भरपूर आहेत. हे बघू शकता. गाईज हे बघू शकता तुम्ही. काय बापा ह्याला बोलतात? ही जंगली गाय. जंगली गाय आहे. हे बघा